सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तके पायावरी मानवतेचे भानपुजारी गुरुकुलचे बिहारी क्रांती योद्धा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा सेवापर प्रकरणातील आहे. ज्या चरणाचा आणि सेवेचं अद्भुत महत्व प्रदान करणारा समर्थाचे करी सेवा मनोभावे करी टोका असेलही रंग राजा उभिरली चंद्र सेवा भक्ताने केली फळे आपली भोगली तुकड्या दासमने सेवा आवडे देवा. या ठिकाणी महाराजांना काय सांगायचं? एकाच शब्द एकाच वाक्यात फक्त आणि फक्त सेवा. या परिसरामध्ये जेवढी काही मंडळी उपस्थित आहे त्या सगळ्यांना कुठे ना कुठे वाचण्याला ऐकण्याला सेवा हा शब्द सेवा हा स्वर काही पडला असेल आणि या सेवा मंडळाचं विभाग सुद्धा सेवाच आहे. राष्ट्रसंतांना लिहिता आलं असतं श्री गुरुदेव भक्ती मंडळ. राष्ट्रसंतांना लिहिता आलं असतं श्री गुरुदेव भक्ती मंडळ पण नाही श्री गुरुदेव सेवा मंडळ. महाराज ग्रामगीतेला हृदय बनतात. हृदय या हृदयावर संपूर्ण जीवन माणसाचं चालते. फक्त शरीर या हृदयावर जिवंत आहे असं आपल्या हृदय आणि राष्ट्रसंतांचं हृदय म्हणजे ग्रामगीता आहे. ग्रामगीता माझे हृदय या बसले सद्गुरुराय. या हृदयाच्या पटलावर महाराज मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमच्या हृदयामध्ये एका वेळी किती लोकांना स्थान देता? एक तर भावाला देता, एक तर बहिणीला देता, एक तर बायकोला देता, नाही तर पेशीला देता. एका वेळेस एका ठिकाणी एका पटलावर दोनदा स्थान देता येणार नाही. पण महाराजांनी म्हटलं आहे ग्रामगीता माझे हृदय. या ग्रामगीता ग्रंथामध्ये महाराजांनी एकाच विषयावर दोन अध्याय टाकले आहेत. नंबर 1 सेवा सामर्थ्य आणि दरी सेवा. सेवा वा 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 आनंद आहे. भरपूर लोक आहेत होते गावात जात राहतात काम सेवा सामर्थ्य यावरून आपल्याला हे लक्षात येते की सेवेला किती अनन्य सारा अनुभव दिलेला आहे महाराजांनी. नवे नवे अनेक शिक्षणाने काय आहे सेवा? ज्ञान ज्ञान वैराग्य
सेवे एवढे महत्व नाही. अरे कोणता योगी आला, कपी आला, महामंडळी आला, मठाधिपती आला, पण त्याच्या जीवनात सेवा नसेल तो फेल आहे. मग राष्ट्रसंतांनी काय केलं? काय केलं राष्ट्रसंतांनी? भजन सेवा केली, जनसेवा केली, ईश्वर सेवा केली, अनेक प्रकारची सेवा राष्ट्रसंतांनी केली. नवीन नवीन पौराणिक सेवा केली, नवीन त्यासाठी ते एवढा महात्मा होणे आणि थोडी जगाच्या पाठीवर आणि तो भारतात आणि तो आपल्या नशिबात आपलं परम भाग्य आहे.